श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईव्ह या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ज्येष्ठ अमावस्या, दर्श अमावस्या किंवा सोमवती अमावस्या अशा विविध नावांनी या अमावस्या तिथीला ओळखलं जातं. जुलै महिन्यामध्ये येणारी अमावस्या तिथी ही 13 जुलैला आहे की 14 जुलैला आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणकोणते उपाय आहेत हे करायचे आहेत. घरातील वाईट शक्ती घालवण्यासाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत. वाहनांचे अपघात टाळण्यासाठी आपल्याला त्यामध्ये एक वस्तू आहे ती ठेवायची आहे. तर ती वस्तू कोणती आहे? या दिवशी आपल्याला काही गोष्टी आहेत त्या कटाक्षाने टाळायच्या आहेत. या गोष्टींचं आपण पालन केलं तर आपल्या जीवनामध्ये खूप सकारात्मक बदल आहेत ते घडून येतात. ही जी संपूर्ण माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये आहे ते पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल. चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ती करूया. सर्वप्रथम आपण पाहूया की अमावस्या तिथी ही कधी सुरू होत आहे. तर अमावस्या तिथी ही 13 जुलै 2026ला संध्याकाळी 6:49 ही तिथी आहे ती सुरू होत आहे. ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच की 14 जुलैला दुपारी 3:14 ही अमावस्या तिथी असणार आहे. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथी ही मानली जाते, म्हणजेच की सूर्याने पाहिलेली तिथी आहे ती मानली जाते. सूर्याने पाहिलेली अमावस्या तिथी ही 14 जुलैला असणार आहे. त्यामुळे आपण 14 जुलैलाच अमावस्या तिथी आहे तीही आपण त्या दिवशी जे उपाय करायचे आहेत, ज्या सेवा करायच्या आहेत, हे आपल्याला संपूर्ण आहे ते करायचं आहे. तर या दिवशी स्नान, नामस्मरण, दानधर्म आणि ज्या आपण सेवा करतो त्याला विशेष असं महत्त्व असतं आणि ह्या दिवशी केलेल्या सेवा आहेत ह्या अतिशय प्रभावशाली आहेत, ह्या घडतात. म्हणूनच या दिवशी आपल्याला सेवानी हे उपाय आहेत हे करायचे आहेत. या दिवशी सकाळी आपल्याला प्रथम सकाळी उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र, मोठे मीठ आणि जर तुमच्याकडे पंचगव्य जर असेल तर ते टाकायचं आहे, किंवा गंगाजल जरी असेल तर तेही आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला अंघोळ आहे ती करायची आहे. याने आपलं अंतर्मन आहे आणि आपलं शरीर आहे तेही शुद्ध होतं. अंघोळ करत असताना आपल्याला 3 वेळा ओम गंगोत्रीय नमः या मंत्राचा जप आहे तो करायचा आहे. याने आपल्याला गंगा स्नान केलेल्याची पुण्यप्राप्ती आहे ती होते. त्यानंतर आपल्याला संपूर्ण घर आहे ते स्वच्छ करून घ्यायचं आहे. उंबऱ्याला हळदीचं लेपन आहे ते लावून घ्यायचं आहे. या दिवशी देवघरातील सर्व देवांना आपल्याला दही दुधाने अंघोळ आहे ते घालायचे असते. देव आहे ते संपूर्ण स्वच्छ आहे ते करून घ्यायचे असतात आणि नंतरच आपल्याला देवपूजा आहे ती करायची आहे. आता आपल्या घरातील वाईट शक्ती घालवण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय आहेत हे करायचे आहेत. तर हे उपाय आहेत ते आपल्याला संध्याकाळच्या वेळेस आहे ते करायचे आहेत. या अगोदर आपण उपाय पाहण्याच्या अगोदर या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत याची माहिती आहे ती आता आपण सर्वप्रथम आहे ते पाहूया. नंतरच आपण उपाय आहे तो पाहूया. तर आपण काय करायचं आहे की या दिवशी अन्न आहे ते खायचं नाही. म्हणजे दुसऱ्याच्या घरचं, दुसऱ्याने जे बनवलेलं असेल तर ते अन्न आहे ते आपल्याला खायचं नाही. याने आपल्याला दोष लागतो आणि आपल्याला संपूर्ण महिनाभर आहे तो त्रास आहे तो होतो. आपल्या मागे आहे त्या अडचणी आहेत ह्या सुरू होतात आणि जर चुकून एखाद्या वेळेस आपल्याला खाण्याची वेळच आली, काही कारणास्तव आपल्याला ते टाळणं शक्यच नाही, तर आपल्याला यावरतीही एक उपाय आहे. तो उपाय म्हणजे आपल्याला काय करायचं आहे की गायत्री मंत्र आहे तो आपल्याला 3 वेळा आहे तो म्हणायचा आहे. त्या अन्नाला स्पर्श करून आहे ते आपल्याला बोलायचं आहे. याने आपलं ते अन्न आहे ते शुद्ध होतं आणि शुद्ध झाल्यानंतर आपण ते अन्न आहे ते ग्रहण केलं तरी चालतं. आपल्याला दोष कोणताही लागत नाही. पण शक्यतो करून आपण अन्न टाळण्याचा प्रयत्न आहे तो करायचा आहे. आता हा जो गायत्री मंत्र आहे तो नक्कीच तुम्हाला मी स्क्रीनवरती देईन. तसेच या दिवशी आपण उसने पैसे आहेत हे कोणालाही द्यायचे नाहीत. शक्यतो करून या दिवशी आर्थिक व्यवहार आहे तो आपल्याला टाळायचा असतो. कोणाला पैसे आहेत हे आपल्याला द्यायचे नसतात. त्यामुळे आपण शक्यतो करून पैसे आहेत हे देण्याचे टाळावे. याने आर्थिक अडचणी आहेत ह्या निर्माण होतात. आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होतात. म्हणून आपण या दिवशी पैसे कोणालाही द्यायचे नाहीत. तसेच या दिवशी आपण काळ्या रंगाची कपडे आहेत ही आपल्याला घालायची नाहीत. याने वाईट शक्ती आहे ती ही खेचून घेतली जाते आणि वाईट शक्तीचा परिणाम आहे तो आपल्यावरती जास्त प्रमाणात आहे तो होतो आणि लगेच आहे तो होतो. त्यामुळे आपण शक्यतो करून या दिवशी काळ्या रंगाची कपडे आहेत ही आपल्याला घालायची नाहीत. तसेच आपल्या घरातील वाईट शक्ती घालवण्यासाठी आणि वाहनांचा अपघात होऊ नये यासाठी आपल्याला हा एक उपाय आहे तो करायचा आहे. तर तो उपाय आपल्याला काय करायचा आहे तर ते पाहूया. यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. पिवळी मोहरी आहे ती आपल्याला लागणार आहे. पिवळी मोहरी आहे ती आपल्याला ज्या ठिकाणी देवाचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच आहे ते मिळून जाईल, किंवा आयुर्वेदिक वस्तू ज्या ठिकाणी भेटतात, जडीबुटी ही अशा प्रकारची, त्या ठिकाणी पिवळी मोहरी आहे ती नक्कीच तुम्हाला मिळून जाईल. तर तिथून आपल्याला पिवळी मोहरी आहे ती घेऊन यायची आहे. पिवळी मोहरी आहे ती आपल्या हातावरती घ्यायची आहे
आणि आपल्याला त्यावरती एक सेवा आहे ती करायची आहे. तुमच्याकडे जर स्वामींची विभूती जर असेल, स्वामी समर्थ महाराजांचं जर तुमच्या जवळपास केंद्र जर असेल, तर तिथे आपल्याला विभूती मिळते. तर ती जर शक्य झालं तर शक्यतो करून आपण ती आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि ती आपल्याला त्या पिवळ्या मोहरीसोबत आहे ती घ्यायची आहे. आणि जर नसेल तर आपण आपल्या देवघरासमोर जी उदबत्ती लावतो त्याची जी रक्षा पडते, तर ती थोडीशी रक्षा आहे ती श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 11 वेळा आपल्याला बोलायचं आहे. ती रक्षा हातात घेऊन आणि ती रक्षा आहे ती आपल्याला घ्यायची आहे नंतर आणि ती रक्षा आपल्या त्या पिवळ्या मोहरीमध्ये मिक्स करायची आहे आणि पिवळी मोहरी आहे ती आपल्याला आता जास्त प्रमाणात आहे ते घ्यायचे आहे. तुमची जर वाहनं असतील तर वाहनांमध्येही आपल्याला ठेवायचे आहे आणि घरामध्येही आपल्याला लागणार आहे. तर ती जास्त प्रमाणात आहे तो घ्यायची आहे आणि तुम्ही ती एका लाल वस्त्रामध्ये आहे ती घेऊ शकता किंवा एखादी पुडी आहे ती बांधूनही तुम्ही तुमच्या हातामध्ये घेऊ शकता. घेतल्यानंतर आपल्याला देवघरासमोर आहे ते बसायचं आहे. आता ही सेवा करत असताना स्त्री, पुरुष, मुले, मुली अगदी कोणीही ही सेवा आहे ती करू शकतात. महिलांना जर मासिक धर्म जर असेल तर ही सेवा घरातील कोणीही जरी केली तरी चालू शकते. ही सेवा आहे ती आपल्याला दिवस मावळल्यापासून ते रात्री 11पर्यंत या कालावधीमध्ये ही सेवा आहे ती करायची आहे. जास्त प्रभावशाली या कालावधीमध्ये केलेली सेवा आहे ती ठरते. दिवसा जरी तुम्हाला करणं शक्य असेल तरी तुम्ही करू शकता, पण शक्यतो करून रात्री जर केली तर अतिशय प्रभावशाली आहे ती ठरते. तर आपल्याला ही सेवा कशी करायची आहे? देवघरासमोर आहे ते आपल्याला बसायचं आहे. आपल्या हातामध्ये रक्षा घ्यायची आहे आणि पिवळी मोहरी आहे ती आपल्याला घ्यायची आहे. यानंतर आपल्याला सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांचं श्री स्वामी समर्थ हा जो मंत्र जप आहे तो आपल्याला एक माळ आहे तो करायचा आहे आणि यानंतर वल्गा सूक्त आहे ते आपल्याला 11 वेळा बोलायचं आहे आणि कालभैरव अष्टक आहे तेही आपल्याला 11 वेळा आहे ते म्हणायचं आहे. तर हे आपल्याला म्हणण्यासाठी तुम्हाला यूट्यूबवरती आहे ते नक्कीच मिळून जाईल किंवा स्वामी समर्थ केंद्रामधील जे आपल्याकडे नित्यसेवेचं पुस्तक असतं तर ते जर तुमच्याकडे असेल तर त्यामधूनही तुम्ही घेऊन आहे ते म्हणू शकता. नाहीतर आपल्याला यूट्यूबवरती नक्कीच मिळेल. यानंतर आपल्याला काय करायचं आहे की ही सेवा संपूर्ण झाल्यानंतर जी पिवळी मोहरी आहे तर ती आपण घ्यायची आहे आणि आपल्या घरातील संपूर्ण कोपऱ्यातून आहे ती बेडरूम, हॉल, किचन सगळीकडे आपल्याला आहे ती पसरवून आहे ती द्यायची आहे. आणि नंतर आपण ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घरातील ज्यावेळेस झाडून काढणार आहे त्यावेळेस तर ते आपल्याला झाडून आहे ती काढायची आहे आणि ती भरून आहे ती आपल्याला डस्टबिनमध्ये आहे ती टाकून द्यायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आपल्या घरातील सर्व वाईट शक्ती आहे, निगेटिव्हिटी आहे ती सर्व काही निघून जाते. वाईट गोष्टींचा नाश आहे तो होतो. कोणत्याही प्रकारचा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये राहत नाही. अशाच प्रकारे तुम्ही तुमचं एखादं दुकान असेल, व्यवसायाचं ठिकाण असेल, ऑफिस असेल त्याही ठिकाणी अशा प्रकारचा उपाय आहे तो नक्कीच तुम्ही आहे तो करू शकता. आणि आता आपण गाड्यांसाठी जी म्हणजे आपल्याकडे ज्या गाड्या असतील, टू व्हीलर असतील किंवा फोर व्हीलर असतील, तर त्यासाठीही आपण अशाच प्रकारचा हा जो उपाय आहे तो सांगितलेला आहे. तो म्हणजे की आपल्याला ही जी सेवा केलेली जी मोहरी आहे तर तीच आपल्याला त्यातील थोडीशी मोहरी आहे ती आपल्याला घ्यायची आहे. त्याची एक आपल्याला पुरचुंडी आहे ती लाल कपड्यामध्ये आहे ती बांधायची आहे आणि बांधल्यानंतर त्याच दिवशी आपल्याला संध्याकाळच्या वेळेस आपली जी गाडी आहे तर त्या गाडीच्या ज्या ठिकाणी इंजन असतं ना त्या त्या ठिकाणी आपल्याला ती बांधायची आहे. किंवा तुम्ही जरी ठेवण्यासारखी जर फोर व्हीलरमध्ये जर जागा असेल तर तुम्ही ठेवू शकता, टू व्हीलरला बांधू शकता. अशा प्रकारे आपल्याला ठेवायचे आहे. संपूर्ण महिनाभर आहे ते आपल्या घराचं, आपल्या गाड्यांचं, सर्व ठिकाणचं आपलं रक्षण आहे ते केलं जातं आणि घरातील वाईट दोष आहेत हे निघून जातात. अशा प्रकारचा हा अतिशय प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही लगातार 5 अमावस्यापर्यंत जरी हा उपाय जर केला तर तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट आहे तो नक्कीच मिळेल. तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी असतात तर त्या बऱ्याचशाच अडचणी आहेत ह्या नक्कीच दूर होतात. यासाठी हा उपाय आहे तो तुम्ही जरूर आहे ते करा. आर्थिक अडचणीसुद्धा दूर होतात ह्या उपायाने. एवढा हा प्रभावशाली उपाय आहे आणि घरामध्ये कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर तोही दूर होतो. त्यासाठी हा उपाय आहे तो तुम्ही जरूर नक्कीच आहे तो करून पहा. श्री स्वामी समर्थ.